अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मनात फार चांगल्या कल्पना होत्या। त्यावेळी ते फार चांगले शुद्ध मनाने काम करायचे आणि त्यामुळे हा जो कायदा अतुलजींनी मगाशी वर्णन केलं हा एक फार क्रांतिकारक कायदा त्यावेळी त्यांनी उत्साहाच्या भरात आणला। त्यावेळी त्यांच्या भावना अतिशय उत्साही होत्या आणि 2014 ते 2019 या काळात या कायद्याची अंमलबजावणी असे अनेक कायदे त्यांनी सुरुवातीला रिफॉर्मेट्स म्हणून आणले, त्यातला हा एक कायदा। पण त्याचा परिणाम काय हे बच्चू कडू साहेबांच्या बोलण्यातून दिसतंय। सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम न करणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतो। इतका भ्रष्ट व्यवस्था आता झालेली आपली खालची की कुठलाही कागद वजन ठेवल्याशिवाय हलत नाही, हे आता सगळ्यांनी कबूल करू, ही फॅक्ट आहे। आणि त्यामुळं 7 दिवस वगैरे हे फार स्वप्नात आहे, हे म्हणजे फारच आयडियल आहे 7 दिवसात निर्णय होणं। आणि त्यामुळं असे अनेक प्रलंबित, आता तुम्ही उत्तरातच काय सांगितलेलं आहे, काय त्याचा प्रश्न नाही, हा दुसरा प्रश्न आहे। 16,42,00,000 अर्ज आले आणि 15,53,00,000 कारवाई केली, निपटाऱ्याचं प्रमाण वगैरे सांगितलंय। अध्यक्ष महोदय, आज आपल्याला तलाठ्याकडे गेलेला अर्ज तलाठ्याने अडवायचं ठरवलं, काही करता येत नाही, त्याला पैसे दिल्याशिवाय काही काम होत। सगळ्या महसुली यंत्रणा ज्या आहेत जरा गांभीर्याने घ्या, तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात बघा। साहेब आपण बोला, मध्ये नको, खाली बसून नको बोलायला, आपण बोला। खाली बसून बोलणाऱ्यांच्यावर एक कडक कायदाच आणा आता। हरीश भाऊ खाली बसून बोलू नका, साहेब बोला। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की अध्यक्ष महोदय, 7 दिवसाचा कायदा जो आहे 7 दिवसात निपटारा झाला पाहिजे, कुठल्याही क्लार्क किंवा अधिकाऱ्याने 7 दिवस फाईल ठेवू नये, याची अंमलबजावणी कडकपणाने अपील करणं वगैरे वगैरे हे कोणी नादाला लागत नाही। नाही दिलं तर मग वजन ठेवून आपलं काम करून घेण्याच्या नादात असतात। म्हणून मंत्री महोदयांनी स्पेसिफिक सांगावं की 7 दिवसाचं जे बच्चू कडूंनी सांगितलं आता त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याची तुम्ही घोषणा कराल, सगळ्यांना सांगू, कलेक्टरना सांगू वगैरे, खाली काय होत नाही, तर त्याची यापेक्षा वेगळी कशी अंमलबजावणी करणार हे आम्हाला सभागृहाला सांगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।